नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही थंबनेल बघितलं असेल, हे काय CPD CNE आता सगळ्यांचं आलंय। आता एवढं लेट ने आपण आणलेलं आहे। ओके, काही जणांना अजून पण प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय आपले CPD आणि CNE बद्दल आपण ह्याच्यामध्ये हा क्लासमध्ये कंप्लीटली बघणार आहे। थोडी व्हिडिओ म्हणजे क्लासेस आपली थोडी लेंथी जाऊ शकते बरं का। याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे, CPD आणि CNE म्हणजे काय आणि किती क्रेडिट आवर्स आपल्याला पाहिजे। ओके, सगळ्यांना माहिती असणारच आहे किती आपल्याला 150 इथे क्रेडिट आवर म्हणजे काय गोळा करायचा, म्हणजे काय आपल्याला घ्यायचा आहे। आणि फक्त आपल्याला एवढंच डोक्यात आहे, हा बाबा काय करायचंय, कुठे CNE होत असेल तर आपण तिथे काय व्हायचं, क्लासेसला जायचं किंवा पार्टिसिपेट म्हणून जायचं आणि तिथनं मार्क्स घेऊन यायचं, म्हणजे काय क्रेडिट आवर घेऊन यायचं। मग त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत। ऑर्गनायझेशन करू शकता आपण किंवा स्पीकर बनवू शकता आणि ऑब्झर्वर बनवू शकता। ज्यावेळी तुम्ही काय म्हणू शकता, आपण पार्टिसिपेंट म्हणून ज्यावेळी तुम्ही असं जाणार, जे किती मार्क्स भेटणार आहे किंवा क्रेडिट आवर भेटणार आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथे स्पीकर आणि ऑब्झर्वर मध्ये भेटणार आहे। ज्यावेळी तुम्ही स्पीकर म्हणजे तुम्ही ज्यावेळी CNE करायला जातात आणि तिथे क्लास वगैरे घेतात, ज्यांना म्हणतात आपण स्पीकर, आणि तुम्हाला जे ऑब्झर्व करतात म्हणजे येता का तुम्ही, म्हणजे फी वगैरे व्यवस्थित घ्यायला का आणि अटेंडन्स व्यवस्थित होते का, हे सगळं बघण्यासाठी कोण असते, ऑब्झर्वर आहे। हे सगळ्यांना पैसे पण असते बरं का, असं नाही की क्रेडिट पॉईंट फक्त पैसे विथ म्हणजे काय त्यांचं पेमेंट पण असते आणि क्रेडिट आवर तुमच्यापेक्षा डबल भेटते। मग ते कसं करायचं सगळं आपण ह्या क्लासेसमध्ये बघणार आहोत। त्याच्यासोबत अजून काय बघायचं आपल्याला, कोणाला सूट म्हणजे कोणाला ह्याचा पत्न सूट आहे, म्हणजे काय त्यांना गरज नाहीये बाबा, कारण कोणाला CPD आणि CNE साठी, आणि कोणाला बंधनकारक कोणाला कंपल्सरी आहे, हे आपण ही क्लासेसमध्ये बघणार आहे। सगळ्यांना माहिती आहे बाबा आपल्याला किती 150 पॉईंट आहे, कधीपर्यंत 31 मार्च 2027 पर्यंत आपल्याला सगळ्यांना काय करायचे, 150 क्रेडिट आवर आपल्याला कंप्लीट करायचं आहे। नाहीतर आपल्याला काय नाही होणार, आपलं रिन्युअल कंप्लीशन नाही होणार। म्हणजे काय आपलं जे रिन्युअल आहे MNC म्हणजे काय आपलं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जे रजिस्ट्रेशन म्हणजे काय रिन्युअल म्हणजे पुढचं प्रोसिजर होणार नाहीये। ओके, एवढं लक्षात आलं। मग थोडी व्हिडिओ क्लास लद्दी जाणार आहे, मग आपण करूया सुरुवात पटकन। CPD आणि CNE म्हणजे काय कम्प्लिटली आजपर्यंत किती डिटेल आहे म्हणजे अप टू डेट मी या क्लासमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ओके, चला मग आपण करूया सुरुवात कशाची, हा CNE आणि CPD क्लासची। बघा ही कधी 2016ला का 15ला 17ला वाटते, एक अगोदर एक आलते काय म्हणतात त्याला नोटिफिकेशन, त्याच्यानंतर स्ट्रिक्टली फॉलो कधी झाले, 2023 पासून सुरू झाले। कधी एक नोटिफिकेशन आले सगळ्यांना, कधी 21 मार्च 2023 मध्ये, काय म्हणून, हेच कुठली CNE। CPD म्हणजे काय कंटिन्यूज प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि CNE म्हणजे कंटिन्यूज नर्सिंग एज्युकेशन। आपल्याला कंटिन्यू एज्युकेशन ठेवायचं आहे। ओके, आपलं नर्सिंग असं आहे फील्ड, म्हणजे काय असं नाही की बाबा माझा फोर्थ म्हणजे BSc नर्सिंग संपलंय किंवा डिप्लोमा नर्सिंग संपलंय, आता मला काही शिकायचं गरज नाहीये, असं होऊच शकत नाही। ओके, एक मेडिकल फील्ड एक आहे आणि आपलं अजून कुठली आपले वकील म्हणजे काय ऍडव्होकेट वगैरे असतात, त्यांचं फील्ड पण असंच आहे। म्हणजे आपण किती पण वाचू द्या, किती पण काम करू द्या, आपल्याला काहीतरी गोष्टी असं असणार आहे जे आम्हाला येत नाही किंवा अपडेट होऊन जातात। म्हणजे काय आपल्याला जे अपडेट होतात त्याचा अनुसार आपल्याला पण त्याचा पाठीमागे पळावं लागणार, म्हणजे काय आपल्याला शिकावं लागणार। त्याच्यासाठी काय केलेलं आहे, MNC म्हणजे कोण, INC वरनही हे आलेलं आहे कुठे एक, ओके बघा इथे काय इंजिनियर हे झालं जनरल बॉडी मीटिंग मध्ये MNC पण केलेलं आहे। MNC फक्त असं नाही म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये होणार आहे आणि सुरुवात आपलं महाराष्ट्राने एकदम फास्ट मध्ये घेतलेलं आहे। चला मग आपण बघितले CNE CPD म्हणजे काय, हे आपल्याला रेकमेंडेड आहे। बघा कोणी सांगितलंय, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रूल्स मध्ये आहे 1971चा। ओके, एवढं लक्षात आलं। मग चला CNE CPD झालं, त्याच्यानंतर अजून काय इंट्रोडक्शन काय मी सांगितलं, जे आपल्याला नवीन स्किल वगैरे असतात आणि स्किल ओरिएंटेड प्रोफेशनल म्हणजे जे आपल्याला नवीन येतात, जे प्रोफेशनल मध्ये आपल्याला सगळे शिकायचं आहे, त्याच्यासाठी काय आपल्याला CNE आणि CPD आणलेलं आहे। बघा काय म्हणते, नर्सिंग इज अ डायनॅमिक अँड इज एसेन्शियल फॉर द नर्स टू बिकम द अक्वेंटेड विथ द ऍडव्हान्स नर्सिंग, जे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये आलेलं नर्सिंग आपल्याला इथे शिकायचं आहे। ओके, चला हे सगळं PDF मी तुम्हाला नंतर कमेंटमध्ये टाकतो बरं का, टेन्शन नाही घ्यायचं तुम्हाला। ओके, अजून काय म्हणते बघा, द इम्पॉर्टन्स ऑफ द क्रेडिट आवर, आपल्याला महत्त्वाचं काय क्रेडिट आवर आहे आणि अपडेटिंग द नॉलेज, आपले नॉलेज इथे वाढवण्यासाठी हे गरजेचं आहे। ओके, हे झालं। आणि हेन्स द कंटिन्यूज CPD काय, हे फेल्ट नीड द नर्सिंग पर्सनल अपडेट देअर नॉलेज इन ऑल डायमेन्शन, सगळी डायमेन्शन मध्ये आपल्याला आपले नॉलेज अपडेट करण्यासाठी CNE ही CPD ही दोन्ही म्हणजे काय आपल्यासाठी आणलेलं आहे। चला CNE CPD म्हणजे आपण बघितलं ही असणार आहे त्याचं डेफिनेशन्स वगैरे। ओके, आपण तेवढं पण डीप मध्ये नाही बघणार, म्हणजे CNE CPD आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे जे आपण बघणार आहे। आपल्याला कसे CPD आणि CNE ऑनलाईन पण करता येते आणि ऑफलाईन पण करता येते। ऑनलाईन साठी तेवढं जास्त नाहीये बरं का, मला वाटते आपण पर्सेंटेज आहेत 20 का 30% जेवढं आपल्याला ऑनलाईन करायचं आहे, बाकी सगळं आपल्याला ऑफलाईन मध्ये जायचं आहे, म्हणजे काय स्कोर क्रेडिट करायचं आहे। ओके, हे झालं ऑनलाईन बद्दल। क्रेडिट आवर बद्दल काय म्हणते बघा, आवर मेन्शन द पार्ट हे झालं गॅजेट। ओके, गॅजेट मध्ये न्यू दिल्ली मध्ये
कोण गॅजेट ऑफ इंडिया न्यू दिल्लीमध्ये किती 2015 मध्ये म्हणजे 2016 मध्ये काहीतरी रूल्स आला असेल आणि 23 मधनं आपल्याला MNC ने स्ट्रिक्टली फॉलो करत आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. असं नाही की यांनी असंच करताय. ओके, त्याच्यासाठी सगळी एक गॅजेट वगैरे आहेत. मग आपल्याला सगळ्यांना ही कंपल्सरी आहे करण्यासाठी. ओके, हे चला ऑर्गनायझर झालं. कोणी कोणी ऑर्गनाइज करू शकते बघा काय काय दिलेलं आहे इथे. नर्सिंग इन्स्टिट्यूशन झालं, नर्सिंग स्कूल्स, कॉलेज, युनिव्हर्सिटीज हे झालं, आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल आणि अदर्सचे रजिस्टर्ड बॉडीज हे सगळ्यांनी ऑर्गनाइज करू शकते. आणि त्यासोबत काय सगळ्यांना फी पण घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये पण हे होते आणि काय म्हणू शकतो क्रेडिट अवर पण इथे त्यांना घेता येते. ओके, ऑर्गनायझरचं. ओके, ओके, काय म्हणते गाईडलाईन्स फॉर द क्रेडिट अवरसाठी. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आपण चौकस बघूया. चला, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल वाजवते काय म्हणते यांनी कोणाकोणाला आहे, नर्सेसला, मिडवाईफ्स, ANM, LHV सगळ्यांसाठी ही आपल्याला लागू असणार आहे. द नर्स मिडवाईफ ANM काय म्हणते बघा, कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम हिचं. ओके, बघा किती मिनिमम किती आपल्याला वर्षाला 30 तरी तुम्हाला काय क्रेडिट अवर कमवायचं आहे वर्षाला. मॅक्झिमम किती करू शकता तुम्ही 60, म्हणजे इथे एव्हरेज पकडा 30 ते 60. मिनिमम 30 तर करायचंच आहे आणि मॅक्झिमम 60 क्रेडिट अवर पर्यंत तुम्ही एका वर्षामध्ये कमवू शकता. बघा अवर्स ओव्हर द पिरियड ऑफ द 5 इयर हे सगळे 150 पॉईंट आहे. जे 150 पॉईंट किती 5 वर्षापर्यंत. तारीख किती होते ते मला वाटते 31 मार्च 2027 पर्यंत आपल्याला किती 150 स्कोर इथे गोळा करायचा म्हणजे काय क्रेडिट करायचं आहे ओव्हरऑल 5 वर्षामध्ये. ओके, चला हे झालं. बेसिक लाईफ सपोर्ट हे सगळं कंपल्सरी आहे, मस्ट ट्रेन. आणि डिझास्टर मॅनेजमेंट, फायर सेफ्टी ह्याच्यामध्ये कंपल्सरी असायला पाहिजे. हे झालं. हे सगळे हे नोटिफिकेशन बरं का. मी असं नाही की मी टाईप करून आणलो बरं का. हे MNC मधलं जे नोटीस आलतं आपल्यासाठी. ओके, CPDCA त्याच्यामधलेच आहे सर्व सार. ओके, चला गाईडलाईन्स फॉर द क्रेडिट अवर्स. क्रेडिट अवर्ससाठी आपल्याला काय काय करावं लागेल मी जस्ट म्हटलं तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करावं लागेल. इट मॅन्डेटरी फॉर द कोणाकोणाला मॅन्डेटरी रजिस्टर्ड नर्सेस ऑफ द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल टू. बघा जे असं खूप लोकांना असं आहे की कारण एक्झाम्पल मीच आहे. कसं आहे म्हणजे माझं जे नर्सिंग आहे आउट ऑफ स्टेटमध्ये झालेलं म्हणजे महाराष्ट्र सोडून दुसरे. आता आम्ही इथे MNC रजिस्ट्रेशन केलं, मग आता काय होत झालंय आपण मॅन्डेटरी फॉर म्हटलेलं आहे रजिस्टर्ड नर्सेस ऑफ द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. म्हणजे मी आता रजिस्टर झालो मग ही सगळ्यांना लागू असणार आहे. पार्टिसिपेट इन द ऑनलाईन मॉडेलमध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आणि ओव्हर द पिरियड ऑफ द 5 इयर मध्ये 20% इथे म्हटलेलं आहे का 20% ऑफ द अपलोड ऑनलाईन करायचे 20% आणि बाकीचं तुम्हाला ऑफलाईन करायचं आहे. आणि ही कम्प्लिटली 100% करायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला काय अटेंडन्स असायला पाहिजे, नाहीतर रिन्यूअर होत नाहीये. द मिनिमम ड्युरेशन ऑफ द CPD प्रोग्राम शुड बी. बघा जे क्लास असतात मिनिमम किती 5 तासाचा 100%, 5 तासापेक्षा कमी नसावा पाहिजे. ऑल्सो फॉलो द गाईडलाईन्स ऑफ द प्रिस्क्राइबर. ओके, त्यांचं रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला बघावं लागेल ज्यावेळी तुम्ही कंडक्ट करणार. रिसर्च पेपर बघा हे झालं. आम्हाला कळालं काय काय एक पार्टिसिपेंट, एक ऑर्गनाइज करताना आणि अजून काय होतं एक स्पीकर आणि ऑब्झर्वर. 4 असं आपल्याला 4 प्रकार होते कशासाठी जे क्रेडिट अवर आपल्याला घेण्यासाठी. अजून जे ऑप्शन्स आहेत तिथे बघा रिसर्च पेपर म्हणजे तुम्ही रिसर्च केला असेल किंवा बुक पब्लिकेशन केलं असेल मग ज्यावेळी पण तुम्हाला काय भेटणार आहे क्रेडिट अवर इथे भेटणार आहे. परत एक रिसेंटली परत एक नोटीस आलतं त्याच्यामध्ये मी सांगणार आहे आपले जे गव्हर्नमेंटचे काय कर्मयोगी कॅप आलतं. ओके, त्याच्यामध्ये पण सर्टिफिकेट भेटलं तर तुम्हाला ऑनलाईन मध्ये ते कन्सिडर करणार आहे. ते पण मी सांगतो तुम्हाला बरं का. रिसर्च पेपर हे झालं आणि तुम्ही ऑथर को ऑथर असायला पाहिजे बरं का. पब्लिश इन टेक्स्ट हे झालं. त्याच्यानंतर काय झालं को ऑथर हे झालं. आणि किती किती मार्क भेटतं हे पण सांगतो तुम्हाला. ओनली ओरिजिनल रिसर्च आर्टिकल किंवा स्टडी झालं एंटर फॉर द क्रेडिट अवर्स. ओके, ओरिजिनल असायला पाहिजे. ओके, असं नाही की मी दुसऱ्यांचं घेऊन येतो. ओके, चला बघा किती किती भेटणार आहे. ऑथर तुम्ही ऑथर असलं तर 30 मार्क भेटते म्हणजे 30 क्रेडिट अवर आणि को ऑथर असेल तर 20 आणि ऑथर चॅप्टर इन नर्सिंग टेक्स्ट बुक मध्ये तुमचं एक चॅप्टर असेल तर 10 क्रेडिट अवर. आणि बघा इथे काय म्हटलेलं आहे यांनी पेपर पब्लिश इन इंटरनॅशनल इंडेक्स जर्नल्स मध्ये वगैरे. ओके, बघा ओरिजिनल आर्टिकल असेल तर 10 फर्स्ट आणि सेकंड ऑथरसाठी आणि रिमेनिंग ऑथरसाठी 2 आणि केस रिपोर्ट बघा 6 लेटर टू एडिटर इथे 4 क्रेडिट अवर. बघा किती ऑप्शन आहे आपल्याकडे. पेपर आर्टिकल परत इथे असे भेटणार आहे. इथे काय आहे ओके एकच मिनिट इथे अजून एक दिशे ना हे काय करूया आपण फ्लो करूया. ओके, चीफ एडिटर आणि जर्नलचं नर्सिंग जर्नल वगैरे केलं तर तुम्हाला इथे 30 मार्क भेटणार आहे आणि कंट्रीब्युटिव्ह एडिटर असेल तर 10. ओके, ही सगळी क्रेडिट अवर तुम्हाला भेटणार आहे. ओके, दिसलं तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन. ओके, चला. आणि जे स्टुडंट असं आहे ओके कोण आहे एनीवन हू कम्प्लिटेड द रेग्युलर अकॅडमिक प्रोग्राम व्हिच इज अ मोर दॅन 1 इयर. ओके, बघा मोर दॅन 1 इयर पेक्षा जास्त तुमचं कॉलेज झालेलं आहे रिक्वायरमेंट MNC किंवा INC याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बघा ऑटोमॅटिकली रिन्यू द लायसन्स फॉर दॅट रिन्युअल पिरियड ऑफ 5 इयर. बघा इन केस ऑफ तुम्ही 1 इयर कोर्स केला असेल तर तुम्हाला 75 क्रेडिट अवर भेटणार आहे आणि 2 वर्षाचं केलं असेल तर तुम्हाला 150 क्रेडिट अवर इथे भेटणार आहे. एक्झाम्पल काय दिलेलं आहे पोस्ट बेसिक म्हणजे BSc आणि MSc साठी काय दिलेलं आहे 150 क्रेडिट अवर. ओके, तुम्ही असेल तर तुम्हाला इथे भेटणारच आहे.
ओके. पोस्ट बेसिक डिप्लोमा असेल तर 75 क्रेडिट आवर इथे भेटणार आहे रिन्युअलसाठी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही MSc करत असेल मग तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असेल ओके असणार ना, त्यावेळी पण तुम्हाला जे आपलं ॲडव्हान्स नर्सिंग आहे ते शिकायला भेटते ओके. म्हणून इथे काय आपल्याला डायरेक्टली भेटणार आहे 20 क्रेडिट आवर ह्याच्यामध्ये. आणि अजून काय म्हणते बघा, रिसर्च गाईड ओके. ज्यावेळी तुम्ही रिसर्च गाईड असणार ओके फॉर द MSc नर्सिंग ऑर MPhil वगैरे, ज्यावेळी तुम्ही काय असणार आहे बघा, जे ट्युटर्स आहेत आणि प्रोफेसर आहेत त्यांना पण ही सगळ्यांना कंपल्सरी आहे ना ओके. त्याच्यामध्ये पण का कोण जे MSc स्टुडंट आहेत त्यांचं टीचर्स वगैरे असतात त्यांनी गाईड झालं असेल तर त्यांना पण किती 20 क्रेडिट आवर इथे पर इयरला भेटणार आहे ओके. किती आहे बघा ऑप्शन आपल्याकडे क्रेडिट आवर म्हणजे घेण्यासाठी ओके. नर्सेस रजिस्टर अंडर द MNC हे झालं. आणि हे काय कोणाकोणाला बघा एक्सपेक्टेड कोणाकोणाला देंगे हे नर्सेस एम्प्लॉयड इन द आर्म फोर्सेस वगैरे मध्ये आहेत आणि नेव्ही एअरफोर्स मध्ये आहेत, त्यांना काही गरज नाहीये रिन्युअल म्हणजे ही वन्स इन 2 इयर मध्ये फक्त त्यांना BLS CPT प्रोग्राम घ्यायला पाहिजे आणि त्यांना काय गरज नाहीये हे सगळे क्रेडिट आवरची ओके. आणि ह्यातून काय म्हटलेलं आहे रिसोर्स पर्सन फॉर द CPD विल बी द गिवन द क्रेडिट आवर्स ओके. त्यांना पण इथे क्रेडिट आवर भेटणार आहे. पर CPD केस इन द रिसोर्स पर्सन अटेंड द कंप्लीट CPD आणि EC विल बी अवॉर्डेड विथ अ प्रिस्क्राइब्ड क्रेडिट आवर ॲडिशनली ओके. त्यांना ॲडिशनली इथे भेटणार आहे. ऑर्गनायझर ऑफ द CPD वर्किंग विल बी अवॉर्डेड ओके. किती 10 क्रेडिट आवर इथे त्यांना भेटणार आहे ॲडिशनली बरं काय ॲडिशनली ओके. ऑल गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट ओके कोणी कोणी घेऊ शकते मी आपण ऑलरेडी बघितलेलं. आणि ऑर्गनायझेशन CNE प्रोग्राम शुड बी द रजिस्टर्ड नर्सेस विथ ओके. हे झालं. अजून काय म्हटलं रेफरन्स वर्कशॉप सेमिनार हे झालं. अजून काय आपल्या ह्याच्यामध्ये CPD कॅन बी चेक ऑनलाईन ओके. CPD चे स्कोर वगैरे जे आलेलं असतं ओके ह्याच्यावरती पण बघू. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये देऊ शकता म्हणजे आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवूया ओके. हे बघा क्रेडिट आवर तुम्हाला सगळे ऑनलाईनमध्ये चेक करायचं आहे. अ पर्सन इज अ रेस्ट्रिक्टेड टू प्रेझेंट ओनली द टॉपिक वर्कशॉप सेमिनार कॉन्फरन्स ओके. स्पीकर एलिजिबल तर 2 क्रेडिट आवर ओके ओके. त्यांच्यासाठी पण स्पीकर असो किंवा हे ऑब्झर्वर असो त्यांच्यासाठी ही पण जास्त इथे क्रेडिट आवर त्यांना भेटणार आहे ओके. हे झालं ऍक्टिव्हेशन ऑर्गनायझेशन. बघा ऑर्गनायझेशन कोणी कोणी करू शकते तुम्ही पण करू शकता बरं का. फक्त तुमच्याकडे हे रूल्स असायला पाहिजे. बघा त्यांनी काय काय म्हटलेलं आहे ओके. ऍक्टिव्हेशन CPD तर महाराष्ट्र स्कूल असायला पाहिजे किंवा कॉलेज इट शुड बी द हॅव अ पेरेंट हॉस्पिटल असायला पाहिजे इन ऑर्डर टू अप्लाय द CPD ॲक्रेडिटेशनसाठी बरं का. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण करू शकता पण मिनिमम किती 200 बेडेड हॉस्पिटल पाहिजे ॲटलिस्ट किती त्यांच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये 150 नर्सेस आणि मिनिमम रजिस्टर असायला पाहिजे MNC मध्ये त्यांनी करू शकता. हॉस्पिटल शुड बी सबमिटेड कॉपी डॉक्युमेंट लाईक अशा पद्धतीचे ही डॉक्युमेंट त्यांना सबमिट करायचं आहे MNC ऑफिसला. म्हणजे हे सगळं ऑनलाईन आहे बरं का. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असो ओके बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सर्टिफिकेट हे सगळे MNC ला सबमिट करायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला अप्रूव्हल देतील आणि तुम्ही बिंदासपणे MNC हे फी वगैरे आहे हे पण सगळे सूट दिलेलं आहे ओके. एकदम फ्री मध्ये अप्लाय करू शकता हॉस्पिटल वगैरे कोणी पण ओके. हे झालं स्टेप व्हायचं. हे कशा पद्धतीने वेबसाईटला जायचं आहे क्लिक CNE लॉग इन वर जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे आणि लॉग इन अगेन युजिंग द कोड वगैरे हे सगळं करायचं इथे ओके. एकच मिनिट चला. हे झालं लॉग इन अगेन द युजिंग द कोड फिल द ऑर्गनायझेशन फ्रॉम द सबमिट यू हॅव टू मस्ट ऍड द कॉन्टॅक्ट पर्सन वगैरे हे सगळं लावायचं आहे. आणि चेअरपर्सन प्रिन्सिपल हे सगळं झालं ओके. हे सगळं तुम्हाला डिटेल भरून द्यायचं आहे. आणि स्टेप वाईज फॉर द गुड फॉर द CPD ऍप्लिकेशन ॲक्रेडिटेशन ओके. एकच मिनिट हे काय होतंय एकच सेकंड सेटिंग ओके. ओके चालेल चला इथे सेटिंग आपलं थांबत नाहीये ओके. चला स्टेप वाईज आपण बघितलं गाईड फॉर द CPD ॲप्लिकेंट ओके. जे ॲप्लिकेशन करणार त्यांना काय करणार अप्लाय ऑनलाईन 15 दिवस अगोदर हे टाकावं लागेल ओके. हे सगळं बघून घ्या ओके. 15 दिवस आणि त्याच्यानंतर अप्रूव्हल भेटेल त्याच्यानंतर तुम्ही पार्टिसिपंटला अप्लाय करून घेऊ शकता. आणि कशासाठी CPD आणि CNE क्लासेस घेण्यासाठी ओके. त्याच्यानंतर काय ऑन द CPD डे तुम्हाला काय काय करायचं आहे मार्क्स अटेंडन्स आणि कोणी कोणी आले हे सगळं बघायचं आहे आणि पे द रिक्वायर्ड पार्टिसिपेंट MNC वगैरे. आणि आफ्टर पेमेंट झाल्यावर हे सगळ्या त्यांना काय सर्टिफिकेट वगैरे जनरेट ऑनलाईन करून देतात ओके. आणि हे वगैरे त्यांना सर्टिफिकेट देणे त्यांचं क्रेडिट आवर ऍड करून देणे हे सगळं त्यांचं काम झालेलं आहे ओके. आणि ॲप्लिकेशन ऑफ द CPD ॲप्लिकेशन त्यांना काय काय लागते बघा मॅन्डेटरी मॉडेल फॉर द रिन्युअल साठी ओके. 5 वर्षांना काहीतरी हे रिन्युअल असतात ओके. बघा लिमिटेशन किती आहे इन हाऊस ऑफ CNE वर्कशॉप असेल तर बघा मिनिमम 30 लोक पाहिजे आणि मॅक्झिमम 100 लोक इथे स्टुडंट पाहिजे. आणि वर्कशॉप असेल तर इथे 30 आहे आणि मॅक्झिमम 100. आणि सेमिनार असेल तर 100 ते 150. आणि कॉन्फरन्स वगैरे घ्यायचे असेल तर 300 ते 500. आणि कॉन्फरन्स इंटरनॅशनल घ्यायचे 300 ते म्हणजे 750 एवढी पर्यंत ही CNEचा क्लासेस तुम्ही कंडक्ट करू शकता ओके. मॅक्झिमम किती होतात ओके. सेमिनार वगैरे घेतात आणि 150 पर्यंत कॅन्डिडेट वगैरे इथे अवेलेबल असतात ओके. अलाउड हे झालं. त्यानंतर रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे काम काय
अक्रेडिटेशन फीज ओके 10,000 आहे, हे पण फी म्हणजे काय ती फ्री झालेलं आहे ओके. ते पण एक GR म्हणजे काय एक नोटीस आले ते पण तुम्हाला दाखवतो ओके. हे झालं मेंटेनन्स स्टँडर्ड. हे असं नाही बघा काय काय म्हटलेलं इथे अक्रेडिटेशन त्यांचं पैसे घेऊन करायचं. अकाउंटेबिलिटी ऑफ द CPT प्रोग्राम अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे. असं नाही की हा चला या तुम्ही बसा तुम्ही चला, असं नाही, एकदम प्रॉपरली करायला पाहिजे. अकाउंटेबल ऑर्गनायझेशन फुल्ली रेस्पॉन्सिबल फॉर द प्रॉब्लेम्स ऑर इरेग्युलेशन्स इन द CPT प्रोग्राम मध्ये इवन इफ डन विथ अनदर इन्स्टिट्यूट ओके. मेंटेन स्टँडर्ड फेअर फीज ओके. तुम्ही 400 द्या हे ओळखीचं आहे 300 द्या असं नाही करायचं ओके बरं का. प्रॉपर अकॅडमिक स्टँडर्ड इथे मेंटेन करायला पाहिजे. ऍक्शन इन केस ऑफ द कंप्लेंट वगैरे असं हे स्वतः जबाबदार असणार आहे. टाइप्स ऑफ CPT काय जे क्लासेस असतात 50% ते काय असायला पाहिजे नॉलेज बेस्ड CPT असायला पाहिजे आणि 50 स्किल बेस्ड CNE असायला पाहिजे. डिटेल्ड एन्युअल CPT ओके. हे झालं सेंड टू द 1 मंथ बिफोर द ॲडव्हान्स. हे झालं इयरली रिन्युअल करावं लागते ओके. मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत चालते एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर. बिफोर द CPT ओके. बिफोर CPT काय करावं लागेल तुम्हाला ॲटलिस्ट 5 आवर हे ठेवावं लागेल आता मी सांगितले. आणि एक क्लास 1 ते 1.5 तासापर्यंत असायला पाहिजे एका स्पीकरचे क्लासेस. आणि स्पीकर आणि रिसोर्स पर्सन बघा मस्ट विथ महाराष्ट्रात हे MNC मध्येच असायला पाहिजे. असं नाही की मी दुसऱ्याकडनं आणतो ओके. ऑनलाईन CPT ॲप्लिकेशन वगैरे त्यांनी अप्लाय करायचं असते ते सगळे अप्रूव्हल भेटतो. आफ्टर ॲप्लिकेशन सबमिशन हे सगळे तुम्हाला क्लासेस वगैरे घेता येईल CNEचा. आणि ॲडिशनल अजून काय म्हटलेलं आहे बिफोर CPT ऑर्गनायझेशन मस्ट ओके. हे झालं ऑन द CPT ओके. सेम डे ॲज अ तुम्ही पार्टिसिपेट गेला असेल मग तुम्हाला पण ही माहिती असायला पाहिजे काय रेडीनेस हे काय रेडीनेस आणि टायमिंग मॅनेजमेंट त्यांनी बरोबर करते का. ऑर्गनायझेशन मस्ट बी द फुल्ली रेडी फॉर द CPT टाइम इन ॲप्लिकेशन. स्ट्रिक्ट मॅनेजमेंट असायला पाहिजे तिथे. आणि फीज टू पार्टिसिपेट मस्ट बी चार्ज ओनली द फीज प्रिस्क्राइब बाय द MNC ओके. MNCचा फी काहीतरी आहे म्हणजे मॅक्झिमम त्यांनी किती 500 पर्यंत काहीतरी करू शकते ते पण सांगतो तुम्हाला. आणि नो एक्स्ट्रा ऑर हिडन चार्जेस नसायला पाहिजे तिथे ओके. एक्स्ट्रा नसायला पाहिजे. अटेंडन्स सबमिशन ऑर्गनायझेशन मस्ट बी आयडेंटिटी बघा ऑल पार्टिसिपेट प्रेझेंट ओके. सगळे लोक आहेत का ओके. अटेंडन्स तुम्हाला तिथे घ्यायला पाहिजे. आणि ऑनलाईन अटेंडन्स मस्ट बी द मार्क टू बघा ऑनलाईन अटेंडन्स घ्यायचं आहे आणि सबमिटेड टू द MNC पोर्टलवरती त्यांना सेम डे टाकायचं असतात ओके. टेस्ट अँड ओके हे फीडबॅक वगैरे त्यांना द्यायचं असते आणि सर्टिफिकेट त्यांनी ऑनलाईन तुम्हाला देतील ओके. आफ्टर CPT काय हे जे ऑर्गनाईज करतील त्यांच्यासाठी बरं का हे त्यांच्यासाठी ओके. रिपोर्ट MNC जे सगळे अटेंडन्स वगैरे असतात काही काही क्लास झालेले ऑब्झर्वर काय सांगितले सगळे रिपोर्ट MNCला पाठवायचे ओके. चला हे झालं. आता जे इम्पॉर्टंट आहे स्पीकर आणि रिसोर्स पर्सन जे असतात ओके किंवा ज्याच्यासाठी काय लागतंय ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल जे काय भेटणार आहे स्कोर भेटणार आहे. अप्रूव्ह द स्पीकर ओके. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असते त्यावेळी तुम्हाला भेटतंय ओके. क्रेडिट आवर ऑफ अ स्पीकर इन द स्पीकर अँड एंटर द CPT दे विल गेट 0 to एक्स्ट्रा क्रेडिट आवर इन द ॲडिशनल रेग्युलर CPT क्रेडिट आवर पेक्षा ओके. नंबर ऑफ टॉपिक्स अलाउड ओके. हे त्यांनी ह्याच्यासाठी पण 2 मार्क भेटते. स्पीकर हे झालं. आणि बघा काय म्हटलं ऑर्गनायझेशन मस्ट बी पे ओके. 2000 पर CPT ला यांनी पे करावं लागते. आणि इन्क्लूड द ट्रॅव्हल्स ओके. अमाऊंट इन्क्लूड द ट्रॅव्हल एस्पेशली कॅल्क्युलेटेड 10 किलोमीटर. तुम्ही 100 किलोमीटर आले असेल तर किती हे ओके. इथे तुमचे किती होणार ओके पैसे हे मला होणार आहे ओके. जास्त होणार आहे ओके. असे तुम्हाला स्पीकर होताना की एवढे फायदा भेटणार आहे. आणि स्पीकर होण्यासाठी काय लागते सर्व्हिस इन द सेम इन्स्टिट्यूट द कंडिशन मस्ट हॅव द किती लास्ट 3 इयर पासून तुम्ही तिथे काम करायला पाहिजे सेम इन्स्टिट्यूटमध्ये. आणि BSc नर्सिंग असेल तर 5 वर्ष आणि MSc असेल तर 3 वर्ष असे एक्सपिरियन्स असायला पाहिजे ओके. हे झालं कशासाठी स्पीकर होण्यासाठी ओके. आता अजून काय ऑब्झर्वर ऑफ CPT. ऑब्झर्वर व्हायचं कसं हे ऑब्झर्वर झालं तर तुम्हाला इथे पण एक्स्ट्रा पॉईंट भेटणार आहे. रेस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन काय जे बरोबर पद्धतीने होस्ट करता का नाही ओके. ट्रीट द ऑब्झर्वर अँड ऑनरेबल ओके. ऑनरेबल डेलिगेट्स वगैरे त्यांना व्यवस्थित काय म्हणजे व्यवस्थित करायचं म्हणजे काय ऑर्गनाईज होते का नाही काही मिस्टेक वगैरे होत असेल तर ते ऑब्झर्व करायला ऑब्झर्वर इथे असणार आहे. आणि ड्युटीज बाय काय म्हणते ऑब्झर्वर ड्युटी काय त्यांचं ऑब्झर्वरची मस्ट द एन्श्योर दॅट द CPT कंडक्ट प्रॉपरली व्हायला पाहिजे. आणि नो फॉल्स ऑर ऑफ प्रॉक्सी अटेंडन्स ओके. प्रॉक्सी बघा इथे फॉल्स ऑर प्रॉक्सी अटेंडन्स असायला पाहिजे. आणि डू नॉट चार्ज एक्सेड ओके. जे फिक्स आहे MNC कडनं त्याच्यापेक्षा जास्त फी जास्त घ्यायचं नाहीये. डॉक्युमेंटेशन ऑब्झर्वर अटेंडन्स शीट हे सगळे त्या करायचे असते. आणि कॉपी सबमिटेड विदिन द 3 days ओके. हे MNCला त्यांनी फॉलो करतील. आणि पेमेंट कसं आहे बघा यांना पण 2000 रुपये पर डे भेटते. आणि 10 रुपये पर किलोमीटर एक्स्ट्रा इथे भेटणार आहे. आणि क्रेडिट आवर पण एक्स्ट्रा इथे भेटणार आहे. आणि ह्यांच्यासाठी काय सर्व्हिस इन सेम इन्स्टिट्यूट किती लास्ट 3 इयर. आणि इथे पण सेम असणार एज्युकेशन क्वालिफिकेशन BSc साठी 10 वर्ष आणि नर्सिंग विथ MSc नर्सिंगसाठी 7 वर्ष ओके. हे सगळे इथे एलिजिबिलिटी असणार आहे ओके. बघा डेलिगेट्स आणि पार्टिसिपेंट आहे ओके. तुम्ही जास्त जिकडे जातात बघा तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. रजिस्ट्रेशन फी ऑल द नर्सिंग पर्सनल एक्सपेक्ट ANM म्हटले ओके. आता सगळ्यांनाच आहे हे. मिनिमम फी ओके. मिनिमम फी किती असणार आहे 100 रुपये असणार आहे. मॅक्झिमम असून किती 500 रुपये असणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला 1 रुपये पण द्यायचं नाहीये ओके. आणि फूड अकोमोडेशन असं नाही की त्यांनी 500 रुपये दिले तर तुम्हाला देणार बरं का. तुमचं ते खावं लागेल ओके. अरेंज्ड बाय द पेड बाय द पार्टिसिपेंट ओके. तुम्ही घ्यायचं आहे. ऑर्गनायझेशन आर नॉट रेस्पॉन्सिबल फॉर दिस. आणि इफ रूल्स आर व्हायोलेटेड ऑर्गनायझर चार्ज ओके. तुम्ही रूल्स अवॉइड केलं तर त्यांनी ऑर्गनायझर चार्ज मोर दॅन द प्रिस्क्राइब्ड फी ओके. तुम्ही काहीतरी
हे केलं तर म्हणजे व्हायलेट केलं तर तुम्हाला त्यांनी जास्त फी तुमच्याकडनं आकारू शकता. आणि क्रेडिट अवर विल बी द कॅन्सल्ड. अहो बघा, ऑर्गनायझेशन विल बी द बॅन फ्रॉम द कंडक्टिंग सीपीडी फॉर 5 years. ओके, आलं का लक्षात? पार्टिसिपेंटचं एवढी आहे. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे काय म्हटलेलं आहे? ओके, हे सगळं फ्री झालेलं आहे. ओके, हे सगळं फ्री झालेलं आहे. आणि जे पैसे भेटणार होते ते बिल्डिंग फंडसाठी यूज करणार होते, पण हे सगळं काय नाही झालं आपलं. ओके, चला परिपत्र काय म्हटलंय? 19/11/2025 परत एकदा आले. नंतर काय म्हणते बघा, निरंतर परिचारिका प्रेक्षण सीएनई पूर्ण करणे, नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी पात्र होण्याबाबत. ओके, कंटिन्यू ही सीएनई साठी पूर्ण करणे हे कसं असणार आहे? पात्र होण्याबाबत, जे रिन्युअल साठी एक पत्र आलं. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी? महाराष्ट्र परिचारक परिषदेनंतर ओके सीएनई 2016 पासून सुरू केली आहे. किती? 2016 पासून, बरं का. आणि नोंदणी परिषद किती? त्यांचा 5 वर्ष नोंदणी कालावधी किती? 150 आपल्याला क्रेडिटवर इथे गोळा करायचे. नोंदणी किती? मार्च 2027 पर्यंत. ओके, चेक करून घ्या तुमचं किती आहे. नोंदणी प्रमाणपत्र नोंदणीकडे हे साठी 2027 मध्ये सर्व नोंदणीकृत परिचारकांनी निरंतर परिचारकांनी किती? 150 आपल्याला घ्यायचं आहे. ओके, कसं ठरवलंय त्यांनी? 2027 ते 32 नोंदणीकडे देण्यात येईल. म्हणजे ज्यावेळी तुमचं हे सगळं संपणार, ज्यावेळी तुम्हाला कधी जे रिन्युअल होणार आहे, ज्यावेळी काय होणार आहे? 2027 पासून 32 पर्यंत असे 5 वर्ष तुम्हाला इथे रिन्युअल भेटणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे 150 क्रेडिट आवर नसेल तर तुमचं होऊ शकत नाही. ज्या परिचारकांनी 2022 आणि 27 कालावधीत 150 क्रेडिट कार्ड पॉईंट निरंतर परिचालन पूर्ण करणार नाहीत, ओके, भारतीय उपचार, ओके, त्यांना असे हे होऊ देणार नाही, म्हणजे काय रिन्युअल करू देणार नाही. ओके, हे एक लेटर झालं. सॉरी, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. मार्च किती? 2027 पर्यंत 150 क्रेडिट आवर तुम्हाला गोळा करायचा आहे. ओके, ही असणार आहे इम्पॉर्टंट हे तुमच्यासाठी. ओके, कसं कसं करू शकता तुम्ही? ऍज अ पार्टिसिपेंट जाऊ शकता, आणि ऍज अ स्पीकर म्हणून जाऊ शकता, आणि ऍज अ ऑब्झर्वर म्हणून तुम्ही जाऊ शकता. आणि जास्त क्रेडिट आवर पण तुम्हाला भेटणार. आणि तुमच्याकडे काही ऑथर असेल तर, तुम्ही कुठलं बुक असेल तर, आणि रिसर्च वगैरे केलं असेल तर, जे सर्टिफिकेट असो, ओके, जे अजून दोन्ही सर्टिफिकेट ते पण सांगतोय, हे सगळे मिळून किती? तुमच्याकडे 150 क्रेडिट आवर व्हायला पाहिजे. ओके, अजून काय? ऑर्गनायझर हे झालं, ऑर्गनायझरला जास्त भेटते. ओके, हे सगळे इम्पॉर्टंट आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर काय? 5/1/2026 ला काय आलंय? सीएनई सीपीडी परिचालन कालावधी हा कर्तव्य कालावधी. ओके, ज्यावेळी तुम्ही सीएनई किंवा सीपीडीला ज्यावेळी क्लासला जाणार, ज्या दिवशी तुम्ही ऍज अ वर्किंग डे, ओके, ऍज अ वर्किंग डे म्हणून म्हणजे त्याने काउंट करणार आहे. ओके, म्हणजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे मानत नसेल तर हे तुम्ही दाखवू शकता त्यांना. कधीच हे 5/1/2026 मध्ये. ओके, तुम्ही सीएनई किंवा आपले एमएनसी वेबसाईट मध्ये जायचं, ह्या तारखेचं ही नोटीस त्यांना दाखवायचा. हा बाबा असं असं आलेलं आहे. ओके, हे झालं. त्यानंतर काय म्हणतं बघा, ओके, फक्त हे ह्या लेटरमध्ये असंच आहे. फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सीएनई सीपीडी करणार त्या दिवशी तुम्हाला वर्किंग डे म्हणून म्हणजे पकडणार. आणि अजून काय? 3/2/2026 ला अजून एक लेटर आलतंय. ओके, एक कंप्लीट दिसेना की. ओके, चला ह्याच्यामध्ये झूम केलेलं आहे बघा. काय म्हणतं ह्याच्यामध्ये ज्या परिचारकांनी 2022 आणि 27, ओके, हे थोडं कन्फ्युजिंग आहे बरं का. यांनी काय म्हटलेलं आहे? तास करण्यासाठी आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटतं अजून ह्याच्यामध्ये आपण कन्फ्युजन म्हणजे 100% असं मानायला नाही पाहिजे. ओके, थोडी डाऊट आहे, तरी पण त्यांचं नोटीस आलेलं आहे. काय म्हणून? आवश्यकता नाही म्हणून. तसेच खाली कोर्सेस जे आहेत, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, एमएससी साठी डिप्लोमासाठी 75, आणि जे एमएससी नर्सिंग वगैरे असेल त्यांच्यासाठी 150 क्रेडिटवर इथे भेटणार आहे. ओके, इथेच आहे का बघा. ओके, इथे दिलेलं आहे. ओके, अजून काय म्हणते बघा, एएनएम व जेएनएम 2 प्रमाणपत्र असतील तर वेगवेगळे क्रेडिट तास घेण्याची आवश्यकता नाही, बरं का. म्हणजे एएनएम होऊन जेएनएम झाला असेल तर तुम्ही फक्त जेएनएम साठी करता, म्हणजे करायचं आहे. असं नाही की जेएनएम साठी वेगळं, एएनएम साठी वेगळं, असं नाही. आणि परिचार शिक्षक वृंद देश विकास यांनी सक्रिय सहभाग घ्यावी. ओके, सहभाग घ्यायचे. आणि सेवानिवृत्त परिचारकांनी सीपीडी तास मध्ये सूट. ओके, जे सेवानिवृत्त झालेले म्हणजे काय, रिटायर्ड झालेले किंवा त्यांनी काम करत नाहीये, ओके, त्यांच्यासाठी काय सूट असणार आहे. ओके, पण तुम्ही कार्य करत असेल तर तुम्हाला बंधनकारक आवश्यक राहणार आहे. ओके, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र हे काय म्हटलेलं आहे अजून? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून प्रशिक्षण होत असेल तर त्यांनी उपस्थिती नोंदणी हे तुम्हाला पण नाव यांच्या प्रस्ताव करण्यासाठी, ओके, हे प्रस्ताव करायचा आहे त्यांच्याकडे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हटले? ओके, जे लास्ट नोटीस चालतं हे काय? हे लास्ट नोटीस आहे. ओके, काहीतरी एक 15 दिवसामध्ये चाललेलं आहे. आणि परिचयाचं काय? सीएनई सीपीडी मधील अडचणी प्रश्न दूर करण्यासाठी बघा, सुलभ होण्यासाठी खालेली बघा, जे आयगोट होता म्हणजे काय, कर्मयोगी, त्याच्यामधले 5 प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याची परिषदेची बघा काय म्हटले, परिषदेचे नियमानुसार ऑनलाईन क्रेडिट पॉईंट गृहीत धरण्यात येईल. इन केस ऑफ तुम्ही आयगोट मध्ये म्हणजे काय, कर्मयोगी मध्ये 5 काय प्रमाणपत्र प्राप्त केलं असेल तर तुम्हाला इथे मार्क म्हणजे काय क्रेडिटवर भेटणार आहे. ओके, परंतु ऑनलाईन मर्यादा 40% एवढीच आहे. ओके, किती म्हटलेले त्यावेळी? तिथे 20% होता, आता इथे 40% म्हटलेलं आहे. ओके, तुम्ही 150 क्रेडिट आवर मधलं 40% फक्त ऑनलाईन करू शकता.
ओके, परिचारकासाठी सीएनए सीपीडी कोणत्याही प्रचाराचं शुल्क आकारण्यात येत नाही. ओके, म्हणजे परिचारकासाठी ओके कुठल्याही पण फी घेता येणार नाही. अत्यंत अल्प शुल्क आकारली करून सीएनएची प्रक्रिया राबावी, म्हणजे कमीत कमी फी ठेवून ही म्हणजे त्यांना सीएनए आणि सीपीडी कंटिन्यू करायचं आहे. आणि नर्सिंगमधील एएनएम जेएनएम बीएससी मूलभूत अभ्यासक्रम केलेला सीएनए सीपीडी सूट राहणार नाही याची नोंद घ्यावी. बघा इथे लास्ट ह्याच्यामध्ये असं आलं. आता ह्याच्यामध्ये काय नर्सिंगमधील हे मूलभूत अभ्यासक्रम केल्यावर ओके बघा त्यांना अजून म्हणजे कन्फर्म करावं लागेल. बघा स्पीकर आणि ऑब्झर्वर भूमिकेत आणि ओके त्यांना पण मार्क पडते, व्यवस्थित करा असं म्हटलं त्यांनी. इतर अजून काही जिल्ह्यात किंवा तालुक्यात सीपीडी नोंदवा विनंती. ओके, तालुक्यात जिल्ह्यात अजून खूप वेळकडे होत नाहीये, म्हणजे त्यांचा तिथे पण सीएनए सीपीडी क्लासेस नोंद करून घ्या असं ते वरनं नोटीस आलेलं आहे. अजून काय निरीक्षक ऑब्झर्वर भूमिकेत पालन न केल्यास ओके त्यांनी ऑब्झर्वर आणि स्पीकर त्यांचं व्यवस्थित काम नाही केलं तर त्यांच्यावरती ऍक्शन घेणार. ओके, एवढा लक्षात. ओके, बघा आपले एक लेंदी सिरीज म्हणतो बघा, लेंदी क्लास इथे संपलाय सीएनए आणि सीपीडी वरती. अजून तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे आम्हाला विचारू शकता. जे आपलं नर्सिंग एमएनओ क्लासेस जे आहेत ओके युट्यूब क्लासमध्ये कुठली टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये 85 एपिसोड झालेला आहे. आपण परत एकदा लवकर सुरू करणार आहे बरं का. आणि हे झालं सीएचओ पीवायक्यू अवेलेबल आहे, ब्रह्मा सिरीज ओके, आणि नॉर्शेट 9 मधलं हे काय ओके हे झालं. आणि त्रिशूल सिरीज पण कंटिन्यू असणार आहे. उद्या 1-2 दिवसात त्रिशूलचं एक पण एपिसोड टाकू आपण. आणि DHS DMAR ओके पीवायक्यू DMAR DHS पीवायक्यू पण अवेलेबल आहे, तुम्ही बिंदासपणे बघू शकता आणि क्लासेस कंटिन्यू करा बरं का. कालच काय आलं आपलं कालच आलंय ना ओके. नॉर्शेट 10 पण आलेलं आहे. काय आलेलं आहे आपल्यासाठी नॉर्शेट 10 पण आलेलं बरं का. नॉर्शेट 10 आलेलं आहे. मग तुम्ही बिंदासपणे अप्लिकेशन द्यायचं आहे आणि एक्झाम द्यायचं आहे. ओके चला, असं नाही की फक्त ऍप्लिकेशन देणार आणि एक्झाम देणार. ओके, अभ्यास पण करा बरं का. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट शेअर ओके. लाईकमध्ये तुम्ही बिंदासपणे करू शकता, कमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे विचारू शकता तुम्हाला काही क्वेरी असेल तर वगैरे. आणि शेअर करा जे मित्रमैत्रिणी आहे ओके. सीपीडी सीएनए बद्दल त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना सांगा, आणि तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये टाका, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवूया. ओके, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, आपलं भरपूर क्लासेस इथे आहे ओके, तुम्ही फायदा घेऊ शकतात. ओके चला, मग आपण भेटूया लवकरात आपले डेलीच्या क्लासेसमध्ये. ओके, तेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे बरं का. कधीपर्यंत करायचं आहे बघा. काही लोक आहेत ओके, म्हणजे काय जे एकेकांच्या परिस्थिती असं असते बाबा त्यांचं एज झालेलं आहे किंवा काहीतरी त्यांचं इकॉनॉमिकली प्रॉब्लेम असू शकतो. ओके, जे विद्यार्थी असं आहेत ओके त्यांनी प्रायव्हेटमध्ये वगैरे काम करत असेल तर तुम्ही पण परत एकदा म्हणजे काय तुम्हाला थोडी टाइम वगैरे ऍडजस्टमेंट करून परत एकदा काय आपली गव्हर्नमेंट एक्झामसाठी तयारी करत राहा. म्हणजे लास्ट तुम्हाला असं व्हायला पाहिजे बाबा हा मी प्रयत्न केलतो असं असायला पाहिजे. असं नाही की मी प्रयत्न केलं असलं तर मला भेटलं असतं पण मी ट्रायच नाही केलं, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, जाऊ द्या सगळं जाऊ द्या, फक्त कॉन्सन्ट्रेट काय करायचंय गव्हर्नमेंट जॉबसाठी. ओके चला, मग आपण भेटूया परत एकदा. धन्यवाद.